हेमा मालिनी या धर्मेंद्र यांची पहिली पत्नी नव्हत्या. तर मग धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न नेमकं झालं कुणाशी होतं? कोणत्या वर्षी धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालं आणि तेव्हा ते किती वर्षांचे होते? तेच सगळं आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. धर्मेंद्र यांनी वयाच्या 19व्या वर्षी पहिलं लग्न केलं होतं. 1954 साली त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं होतं. त्यावेळी प्रकाश कौर या 17 वर्षांच्या होत्या, म्हणजे त्या दोघांमध्ये 2 वर्षांचं अंतर होतं. 13 जून 1954 हीच ती तारीख ज्या दिवशी प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांचं लग्न झालं होतं. दरम्यान नुकतंच प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांनी लग्नाचा 71वा वाढदिवसही साजरा केला होता. त्यानंतर 2 मे 1980ला धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी सोबत दुसरं लग्न केलं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यामध्ये 11 वर्षांचं अंतर आहे. प्रकाश कौर यांच्यापासून धर्मेंद्र यांना सनी आणि बॉबी अशी 2 मुलं झाली. तर हेमा मालिनी यांच्यापासून धर्मेंद्र यांना ईशा आणि अहाना या 2 मुली आहेत. दुसऱ्या लग्नाआधी धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांना घटस्फोट दिलेला नव्हता. हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचा आणि मुलांचा आदर करत होत्या असं देखील सांगितलं जातं. हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याआधी धर्मेंद्र यांनी धर्मांतर केल्याचंही बोललं जातं.